मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण त्यांची चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आहे जो महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतोय तो म्हणजे वक्फ बोर्डचा। सध्या वक्फ बोर्डची जी बिल जे आहे ते पास झालेलं आहे, त्यावरती अनेक प्रकारे विरोध केला जातोय किंवा टीका टिप्पणी देखील होते। आपलं काय मत आहे यावरती? नाही, वक्फ बोर्डाच्या बिलामध्ये सुधारणा होणं फार आवश्यक होतं, कारण वक्फ बोर्डावर कुणाचंही नियंत्रण नव्हतं। म्हणजे ते वफने एखादी जागा ही आमची सांगितली तर त्याला आपण कुठल्याही भारतीय न्यायालयाकडे त्याच्याविरुद्ध दाद मागू शकत नव्हतं। आपल्याला वक्फ बोर्डाच्या ट्रायब्युनलकडे जावं लागायचं। म्हणजे जागेवर ताबा घेणारे वक्फ बोर्ड आणि त्याच्यापुढंच आपण जाऊन आपली बाजू मांडायची, हे अत्यंत चूक होतं। मराठवाड्यात लातूर जिल्ह्यामध्ये 2 गावं वक्फ बोर्डाने सांगितली की हे आमची आहेत। जसं तामिळनाडमध्ये त्रिचलपल्लीच्या तिथं त्यांनी एक गाव जे 1500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे ती आमची प्रॉपर्टी सांगितली, कारण आकडच्या नवाबाने ते त्यांना डोनेट केलं होतं। म्हणजे इस्लामचा जन्म व्हायच्या 500-600 वर्ष अगोदर जे गाव तिथं अस्तित्वात आहे, जे मंदिर अस्तित्वात आहे, ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी होती कशी? मला या गोष्टीचं वाईट वाटलं की कुठल्याही पक्षाचा मुस्लिम खासदार त्यांनी सरकारनं आणलेल्या या बिलाविरुद्ध मतदान केलं। त्याचसोबत 196 हिंदू खासदारांनी सुद्धा त्या बाजूने विरोधात मतदान केलं। सगळ्यात धक्का मला बसला पंजाबमधल्या सगळ्या अकाली दल असो किंवा काँग्रेस असो, या सगळ्या खासदारांनी वक्फ बोर्डाच्या बिलाच्या विरुद्ध मतदान केलं। सुखबीर सिंग बादलच्या धर्मपत्नी आता खासदार आहेत, त्यांचं भाषण ऐकल्यावर तुम्ही आश्चर्यचकित झालो। अहो, शीख पंथाची स्थापनाच मुळी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी झाली। अलीकडच्या काळात ही पद्धत बंद झाली। हिंदू कुटुंबात जन्मणारा पहिला मुलगा शीख पंथाला वाहायला जायचा, आणि तुम्ही आज म्हणजे गुरु गोविंद सिंगच्या 2 मुलाची हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या अंतिम संस्काराला या मुस्लिम राज्यकर्त्यांनी जमीन दिली नाही। एका हिंदू माणसानं ती जमीन कशी घेतली तर जेवढी जमीन अंतिम संस्काराला लागेल तेवढ्या जमिनीवर सोन्याची नाणी अंथरण्यात आली आणि मग ती जमीन दिली। तरी या लोकांनी वक्फ बोर्डाच्या बाजूने मतदान केलं। हे समजण्याच्या पलीकडे आहे। देशामध्ये 2 घटना केंद्र कसे असू शकतात? आज आपला कुठलाही खटला असेल, दावा असेल तर आपण आपल्या न्यायालयात जाऊन दाद मागतो, पण वक्फ बोर्डाच्या बाबतीत नव्हतं। त्यात ही सुधारणा केली। सुधारणा होणं फार गरजेचं होतं, म्हणून जी काही सरकारनं वक्फ बोर्ड बिलात सुधारणा केली हे अत्यंत स्वागतार्ह आहे। यामध्ये आपण पाहिलं तर राजकारण होतंय, टीका टिप्पणी देखील केल्या जाते। वक्फ बोर्डचं जसं की संजय राऊत आत्ता मागे म्हणाले की 2000 कोटीची जमीन आहे वक्फ बोर्डची, ती धनदानग्यांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे, आणि वक्फ बोर्डची जमीन ताब्यात घेणं म्हणजे कुठे हिंदुत्वाला न्याय देणं असा अर्थ होत नाही, असं त्यांचं मत आहे। मुळात हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदाच आणला नाही सरकारने। काहीतरी कसं आहे, आता संजय राऊतच्या डोक्यात एवढे विषय असतात, आणि आता ते नव्यानं मुसलमान झालेत। ते नव्यानं मुसलमान झाला दिसेल त्याला आदावादा करत असतो। म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांनी मुस्लिम लोकांचा मताचा अधिकार काढून घ्या, हा शिवसेनेचा प्रवास आहे। आज उबाटा गट काय करतो? आज उबाटा गट वक्फ बोर्डाच्या त्या धर्मांध लोकांच्या बाजूने उभा राहतोय। मग त्याच्यामुळे मी म्हणलं ना की मागे एकदा म्हणलं होतं की आता यांनी फक्त उद्धव ठाकरे यांनी नमाज पढण्याचंच बाकी राहिले, त्यांचा हिंदुत्वाशी आता काही संबंध राहिला नाही। आणि वक्फ बोर्डाचा आणि हिंदूच्या बिलाचा काही प्रश्न नाही। हिंदूच्या सगळ्या देवस्थानांवर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे। कुठलं देवस्थान असू द्या, तुम्ही इथलं देवस्थान बघा, तहसीलदार त्याचा प्रमुख असतो, जिल्ह्याच्या ठिकाणी गेला कलेक्टर त्याचा प्रमुख असतो। कुठलं देवस्थान हिंदूचं सरकारच्या नियंत्रणात आहे? वक्फ बोर्ड सरकारच्या नियंत्रणात नव्हतं। अमित शहाने जे भाषण केलं त्यांनी काय सांगितलं की 2013पर्यंत किती प्रॉपर्टी होती आणि 2013 ते 2025पर्यंत किती वाढली। याला कुठंतरी नियंत्रण आणणं गरजेचं होतं, आणि वक्फ बोर्डावर नियंत्रण आणणं म्हणजे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध काही नव्हतं, त्यांच्या नमाज विरुद्ध काही नव्हतं, त्यांच्या विवाहाचे काहीच असं काहीच नाही। वक्फ म्हणजे काय, दान दिली संस्था, त्याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे हे जी बिल सरकारनं आणले अत्यंत स्वागतार्ह आहे, आणि त्याचं सगळ्या हिंदूनं त्याचं स्वागत केलं पाहिजे। पण दुर्दैवानं सगळ्या मुस्लिम खासदारांनी मिळून त्याच्या विरुद्ध मतदान केलं, आणि आमच्या काही हिंदूनं सुद्धा त्याच्या विरुद्ध मतदान केलं। नाही, खरं पाहिलं तर हिंदुत्वाचा मुद्दा हा नेहमीच महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे। लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता।
थेट मनसेचा जो पक्ष आहे तो रद्द करण्याची याचिका दाखल केलेली आहे. याबाबत आपलं काय मत आहे? आणि कुठंतरी एक प्रसिद्धीचा हव्यास किंवा ही भाजपची बी नाही हा काय झेडमध्ये असेल तर तो टीमपैकी नाही. खरं म्हणजे मराठी बोलणं आणि हिंदुत्व त्याच्याशी काही संबंध नाही ना. राज ठाकरेंनी काय सांगितलं की महाराष्ट्रात मराठीतून कारभार व्हावा, तुम्हाला महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे. हाच सल्ला राज ठाकरेनं सीमावर्ती प्रांतात जे काही मराठी माणसं होते जे कर्नाटकमध्ये आहेत त्यांनासुद्धा त्यांनी काय सांगितलं की तुम्ही कानाडी शिकून घ्या. मला सांगा, गुजरातमध्ये गेलो आपला एखादा अपघात झाला तर आपला FIR कोणत्या भाषेत नोंदवला जाणार? गुजरातीतच नोंदवला जाणार. मग इथं आम्ही मराठीचा आग्रह धरला, बँकेत आग्रह धरला. बँकेत तर माझं तर त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की बँकेत जे कर्ज देतात, जे ॲग्रीमेंट होतात ते सुद्धा मराठीत असले पाहिजेत. ते सगळे इंग्रजीत फॉर्म आहेत, कळत नाही लोकांना, सह्या घेतात ते. ह्याच्यात काय वाईट बोलतो? ह्याच्यात हिंदुत्वाचा कुठं प्रश्न आला? तो कोण शुक्ला काय म्हणे उत्तर प्रदेश काय विकास सेना? अरे तू इथं महाराष्ट्रात काय करतो? तिकडे जा ना उत्तर प्रदेशमध्ये, तिकडे विकास करा ना. मोठमोठे शब्द वापरायचो, गजवा हिंद. अरे तुला गजवा म्हणजे काय माहिती त्याचा अर्थ? आणि तू आम्हाला सांगायला या राष्ट्रासाठी, या हिंदू धर्मासाठी पानिपतावर लाख लोक मेलेत मराठी, त्याने आम्हाला शिकवायचं गजवा हिंदूला कोण उभं राहणार? म्हणजे आता कमालच झाली. आणि ह्याच्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आला आहे? मुळात राज ठाकरे हे हिंदूचे जननायक आहे, तर हिंदूचं मतदान त्याच्यापाशी कसं तोडावं ही भारतीय जनता पक्षाचं कटकार असताना नसता मराठी भाषा आणि हिंदुत्वाचा संबंध आणण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे भारतीय जनता पार्टी हे सगळे जे वाद निर्माण झाले लावतात असं आपल्याला म्हणायचं? बिलकुल. हा आशिष शेलारचा शिष्य आहे. यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मग ते AMI का दाखल केलं नाही? तो असदुद्दीन ओवैसीचा पक्ष आहे. DMKच्या विरुद्ध दाखल करा. हे तर सगळे जातीवरून, तो तर मुस्लिम धार्जिनीच पक्ष आहे ना. मग तुम्हाला आम्हीच दिसलो हिंदू, आमच्या विरुद्ध गेला. ते होईल का नाही होईल ते नंतर पाहू आपण. पण सुप्रीम कोर्टात एखादी याचिका दाखल करायला येणारा खर्च याचं करतो कोण? हे काहीतरी उठायचं आणि काहीतरी बोलायचं. राजसाहेबांनी काहीच सांगितलं मराठीत, एवढंच सांगितलं त्यांनी. तुरळक ठिकाणी एखादा अपवाद झाला असेल, समोरचा अधिकारी काही बोलला, आमचा कार्यकर्ता काही बोलला, आम्ही त्याचं समर्थन करत नाही, ते व्हायला न पाहिजे. आणि असं दिसल्यावरच राजसाहेबांनी ते आंदोलन वापस एवढ्यासाठीच घेतले की त्याचा एक विपरीत परिणाम होऊ नये. पण कुणी उठावं आणि राजसाहेबावर टीका करावी आणि त्यांच्या पक्षावर बंदी घाला म्हणावी. आता सुप्रीम कोर्ट थोडाच बंदी घाला असतो, ते निवडणूक आयोगाकडे जात, एवढं सुद्धा त्यांना माहीत नाही. नाही, खरं पाहिलं तर पाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक प्रकारे आव्हानच केलं होतं कार्यकर्त्यांना, जर बँकांमध्ये मराठी बोललं गेलं नाही तर त्यांना खळखट्याक करा, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे कार्यकर्ते खरं पाहिलं तर बँकांमध्ये जाऊन त्यांनी धामधूम केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे कुठं पाहिलं तर असा विरोध होतो. दुसऱ्या ठिकाणी हे झालं, प्रत्येक ठिकाणी निवेदन देण्यात आले. तुम्ही हिंदी पंधरवाडा करतात, तुम्ही सगळ्या बँकेत बघा हिंदी पंधरवाडा करतात, तर तुम्ही महाराष्ट्रात मराठी पंधरवाडा कर कोण नाही? रोजच्या रोज मराठी शब्द वापरायचे ते का तुमच्या अधिकाऱ्याला शिकवू नये तुम्ही? कारण बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र बँकेतसुद्धा हिमाचल प्रदेशचा अधिकारी येतो, त्याला इथं काहीच माहीत नसतं. आम्ही का अशी विपरीत मागणी केली? पण राजसाहेबांनी मागणी केली म्हणून त्याचं काहीतरी विपर्यास करून त्याचा संबंध हिंदुत्वाशी, गजवाई हिंदशी जोडायचा. म्हणजे बादणाऱ्यां संबंध मला तर नाही कळाले कसे जोडले ते. नक्कीच अशा पद्धतीने हे होते मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरं पाहिलं तर वेगवेगळ्या विषयांमध्ये हात घातलेला आहे. भाजपांवरती देखील त्यांनी एक प्रकारे टीका केलेली आहे आणि हे सगळं जे राजकारण जे आहे ते हिंदुत्वासाठी आहे आणि या सगळ्या हिंदुत्वाला एक प्रकारे राज ठाकरे जे आहेत ते समर्थन करतात असं यांच्या सगळ्या वक्तव्यामधून आपल्याला समजतं आहे. कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काडे, ABP माझा, कल्याण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.